नमस्कार. सुगरण द आर्ट ऑफ कुकिंग मध्ये मी मयुरी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, हल्लीचा जमाना आहे ग्लोबलायझेशनचा, हो की नाही? पण हे ग्लोबलायझेशन आता आपल्या रेसिपीज मध्येही उतरायला लागलंय. हो, आपल्या खाद्य संस्कृतीतही हे उतरायला लागलंय. आश्चर्य वाटतंय ना? हे पहा, हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. या पत्रात अशीच एक फरमाईश आहे, पण ती काय आहे हे मी सांगणार आहे. त्याआधी ती पूर्ण करायला आपल्याला विष्णूजींना बोलवायला लागेल. स्वागत करूया आपल्या लाडक्या शेफचं विष्णू मनोहर यांचं. नमस्कार विष्णूजी. कशी आहेस? मस्त. चलो, काय वाढून ठेवलं आज एक स्पेशल आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे. सुरुची म्हात्रे यांनी पाठवलंय नागपूरहून. बरं. त्या म्हणतात, नमस्कार विष्णूजी, साम टीव्ही वरचा सुगरण हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडतो. या कार्यक्रमात तुम्ही अनेक तऱ्हेचे गोड तिखट पदार्थ नेहमी दाखवता. आम्हाला सगळे पदार्थ आवडतात. त्यांच्या मुलाला त्यांनी म्हटलं, माझ्या मुलाला कॉन्टिनेंटल पदार्थ आवडतात, तर त्यासाठी एखादा वेगळ्या प्रकारचा पिझ्झा तुम्ही शिकवू शकाल का? वेगळ्या प्रकारचा पिझ्झा? हो, चालेल, करता येईल. चला. म्हणजे नुकताच एक हे केला की ओव्हन नसताना पिझ्झा तुम्ही कसा करू शकाल. आणि हा पिझ्झा तुम्ही याला सँडविच पिझ्झा म्हणताय. ओके. हां, की वरून दिसणार नाही की पिझ्झा आहे, आपल्याला हा पिझ्झा आहे, डब्यात देता येईल. ओके. एक छान ऑप्शन आहे मुलांना डब्यात देण्यासाठी. क्या बात आहे. तर सँडविच पिझ्झा आम्ही सगळी तयारी करून घेतो. तुम्ही पटकन साहित्य लिहून घ्या. साहित्य: कणिक 1 वाटी, मिल्क पावडर 2 टेबलस्पून, पिझ्झा सॉस 2 टेबलस्पून, लोणी 1 टीस्पून, ईस्ट 1 टीस्पून, चीज 2 क्यूब, कांदा 1, उकडलेला बटाटा 1, सिमला मिरची 1 आणि टोमॅटो 1. साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेलच. सुरुवात करूया लगेच. सोपं आहे का? चल. काय काय करायचंय? सगळ्यात पहिले मी हे करू का, म्हणजे भाज्या ज्या हव्यात त्या सगळ्या बारीक चिरून घेतो. ओके ओके. सिमला मिरची, कांदा. ठीक आहे. ओके. त्यानंतर कांदा. आता पिझ्झाचा जो बेस आहे तो कुठे आहे? तो नाहीच आहे. तो नाही आहे, तो बनवायचा आहे. आणि अच्छा, आपण पिझ्झा बेस पण बनवणार आहोत. वाव. सँडविच मेकर आपल्याला लागेल, म्हणजे जे गॅसवर आपल्याला चालतं याच्यामध्येच आपण करणार आहे ते. ओके. हे खूप चांगला ऑप्शन आहे ना, म्हणजे बऱ्याच जणांच्याकडे ग्रिल, मायक्रोवेव्ह वगैरे आता आलेच सगळीकडे. पण मला आठवतं आमच्या लहानपणी आई ह्याच्यावर सँडविच बनवून द्यायची. म्हणजे खूप आधीपासून हे वापरलं जातंय. आणि टोमॅटो घेशील. ओके. हां, तोपर्यंत बटाटा चिरून ठेवतो. म्हणजे आपण जे पिझ्झाला सगळं जे वापरतो ते मी चिरून ठेवलंय. टोमॅटो. ठीक आहे. आता ही कणिक मी कणकीचा बनवतोय. ओके. हां, मी आधीच छान त्याला मळून ठेवलंय. म्हणजे तुला माहिती असेल की आपण मैदा घेतो किंवा ब्रेड बनवतो किंवा पिझ्झा बेस बनवतो. मैदा घेतो, त्याच्यामध्ये आपण थोडी साखर घालतो, ईस्ट घालतो. ते ईस्ट त्याच्यात घालायचं, त्याच्यानंतर मिल्क पावडर घालायची. ठीक आहे. ही मिल्क पावडर, त्याच्यानंतर हे ईस्ट, ईस्टचं काही प्रमाण कसं घेतो आपण? 1 किलो जर असेल कणिक, साधारण 20 ग्राम ईस्ट लागतं त्याला. ओके. म्हणजे असं वाला ईस्ट ते फर्मेंट होऊन जे काही होईल जास्त होईल ते थोडं. ओके. आणि मग ह्याला मळून ठेवायचं. आणि सगळ्यात शेवटी जवळपास 1-2 चमचे तेल, म्हणजे 30 ग्राम 40 ग्राम तेल घालायचं. ओके. तो झाला पिझ्झा डो. तर हा आपला डो तयार आहे. याला एक साधारण मी 1-1.5 तास आधी ठेवलं, म्हणजे हा असा छान असा फर्मेंट होतो. वा. ठीक आहे ना? ओके. चला, आता आपल्याला याची पोळी लाटायची. हाताने अशी केली तरी चालेल. अच्छा, पण डायरेक्ट आता हे ह्याच्यामध्ये ठेवणार? ओ, म्हणजे मला वाटतं मैत्रिणींना आपल्या जर ब्रेडही ह्याच्या साह्याने बनवायचं असेल तर तेही आता करू शकतो. हां, तेही यांना आणखीन एक त्यातल्या त्यात छोटीशी रेसिपी. हो, हे बघ, याला असं छान लोणी लावायचं. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर ही पोळी एक तर लाटा किंवा तुम्ही हातावर केली तरी चालेल.
मुळात जो पिझ्झा बनवतात ना तो असा हातावरच बनवतात आणि चारकोल म्हणजे कोळशाच्या भट्टीमध्ये तो भाजतात. ओरिजिनल रेसिपी. अच्छा. हां, आता मग आपण ओव्हन मध्ये वगैरे असं तयार करतो. एक पोळी हातावर तयार करतो. येस. तोपर्यंत मी याला पिझ्झा सॉस लावून ठेवतो. विष्णूजी, कणकाचे म्हणून एक पदार्थ मी ऐकून जो लावतो म्हणजे वापरला जातो पिझ्झा मध्ये. पिझ्झा सॉस. अच्छा, तोच पिझ्झा सॉस काय? पिझ्झा सॉस. ओके, ठीक आहे. शिमला मिरची, त्याच्यानंतर टोमॅटो, बटाटा, ठीक आहे. चीज तर पाहिजे ना भरपूर. येस. पोळी झाली नाही का अजून? झाली. करा ना मग लवकर. याच्यात जे चीज आपण घालतो ना तो मोझेरेला आणि प्रोसेस चीज ओके मिळून घालतो. पिझ्झा मध्ये जनरली हे चीज वापरले जातात. हे 2 चीज अजून शिवाय अजून एक चीज असतं. असे 3 प्रकारचे चीज वापरतात. त्याच्यामुळे जसं तुम्ही पाहता ना टेलिव्हिजनला, हो, छान असं काहीतरी कसं होतं ते. आय होप व्यवस्थित झालं असेल. अगदी ठीक आहे. त्याला आपण पुन्हा कणकासी म्हणजे आपला पिझ्झा सॉस, त्याच्यामध्ये पिझ्झ्याचं हे भाज्या, यात ना थोडी गॅप ठेवायची कारण हे फुलेल. आपल्याला असं सगळं बाइंड करून एक साधारण 15 मिनिटं ठेवायचं आहे नुसतंच. अच्छा, नुसतं ठेवायचं आहे आणि मग आपण भाजायला घ्यायचं आहे. मग भाजा, कारण हे छान फुलायला हवं ना. ओ, ठीक आहे ना. ओके. आता फक्त हे करताना हे जेव्हा आपण त्याची जादू जी असते बघत बस. काही ओके. हो, नाही तर सगळं सारण पडलं असतं आपलं. सारण पडलं असतं. आणि आता काय करू आपण, हे असं काढून घेऊ. तर मला असं वाटतं तू ब्रेक घे. हो, हे बेक करायच्या आधी हे 15 मिनिटं ठेवून मग आपण भाजायला घेणार आहोत. ठीक आहे, आम्ही हे 15 मिनिटं ठेवतो. तुम्ही घ्या एक छोटीशी विश्रांती. सुगरण करते संसार सुखाचा.